हॅलो एव्हरीवन, वेलकम टू पौर्णिमाज ब्लॉग. आज फर्स्ट टाईम आम्ही बानेरच्या ब्लू टोकाई कॉफी रोस्टरीला व्हिजिट केलं होतं. तिथला ॲम्बियन्स काय कोझी होता. त्यांचा फूड मेनूही खूप सुंदर होता. मी आज ऑर्डर केलं होतं क्रॅनबेरी क्रोइझा, त्याच्याबरोबर चीझी बन, फ्लॅट व्हाईट आणि व्हॅनिला कॅफे लाते. मस्त कॉफी आणि क्रोइझा एन्जॉय करून शेजारीच असलेल्या वेस्ट साईडच्या स्टोअरला मी आज व्हिजिट केलं होतं. तिथे विंटरचं खूप छान कलेक्शन लॉन्च झालेलं आहे. लहान मुलांच्या कपड्यांच्याही खूप साऱ्या व्हरायटीज होत्या. मी राधासाठी काही ड्रेसेस चेक केले तर मला एक ड्रेस खूप आवडला. ट्रायल केला, खूप सुंदरसा होता. मग राधासाठी शॉपिंग करून आम्ही निघालो होतो घरी. घरी आल्यावरती आईनेसुद्धा माझ्यासाठी डिकॅथलॉनमधून एक जॅकेट आणलं होतं. आईची माया काही वेगळीच असते ना. प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्याला काही मिळो ना मिळो, पण आपल्या लेकरांना मात्र सर्व काही मिळावं. घरी आल्यावर राधासाठी मस्तपैकी मोसंबीचा ज्यूस केला. माझी एक मैत्रीण पंढरपूरला गेली होती. येताना राधासाठी मस्त खणाचा ड्रेस घेऊन आली होती. राधाला आजकाल तिच्याच हाताने सगळं खायचं असतं. राधा 3 वाजले तरी रात्री झोपायला तयार नव्हती. जागरणामुळं मला परत भूक लागली होती. मग आता काय करायचं म्हणून मी बनवला होता पास्ता. घरात कॉर्नसुद्धा होते. मग कॉर्न बॉईल केलं आणि मीठ टाकून तेही एन्जॉय केलं. तर असा होता आजचा माझा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.